हे बघा, सगळा नैवेद्य वगैरे भरून ठेवला ताटात. सगळी तयारी करून ठेवली. तिळगुळ, फुलं, फळं, हे दूध ओतू घालण्यासाठी. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज रथसप्तमी आहे ना. सर्वांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा. पुरणाचा स्वयंपाक करायचा असतो नैवेद्याला. बघा, पुरण तयार झालं माझं. नैवेद्यापुरत्याच 2 कुरड्या पापड्या तळल्या. थोडीशीच कणिक भिजवून ठेवली. आमटी झाली. थोडासा स्वयंपाक केला आहे. ह्या कारणे गुळवणी केले. खूप लवकर स्वयंपाक करावा लागतो. आता हे छोटे छोटे नैवेद्य करून घेते. हे बघा, इकडं तयारी पण करून ठेवली. निरंजन वगैरे भरून ठेवले. फुलं, फळं सगळी तयारी केली. घरातल्या देवाची आधीच पूजा केली होती मी. आता रांगोळी वगैरे काढते थोडीशी दारात. आधी सगळी तयारी करून ठेवली. हे बघा, हे असे नैवेद्य करतो आम्ही छोटे छोटे. हे दूध. हे बघा, इथं सूर्याची पूजा करते ना मी रोज. इथं सूर्याची रांगोळी काढते आता. रोज इथंच एकाच ठिकाणी पूजा करते मी. आज 7वा दिवस सप्तमी, रथसप्तमी. तर आज उपवास सुटतो. तर खरं सांगायचं तर मी फक्त पूजाच करते. माझा 7 दिवसाचा उपवास सुटला आहे 2 वर्षापूर्वी. उपवास सुरू झाले आणि 3ऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं, म्हणून मग माझे उपवास सुटले. पण मग ते उपवास करत नाहीत परत. फक्त पूजा करते मी आता. हे बघा, अशी रांगोळी काढली. दारात पण थोडीशी रांगोळी काढून घेते. हे काढली रांगोळी. हे बघा, हे सुगड आहे संक्रांतीचं. हे सगळं करायला खूप वेळ लागतोच. म्हणजे खूप सकाळी लवकर करायचं असते पूजा, नैवेद्य सगळा. तरी आवरलं भरभर मी. आणि फक्त नैवेद्यापुरतंच करून घेणार आहे. बाकीचं काय नंतर सावकाश स्वयंपाक केला तरी चालेल. हे बघा, इथं काढली रांगोळी. बाहेर सगळी तयारी करून ठेवली. 5 फळं. हे बघा, आता हे जे सुगड आहे ना, त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं. अशी तयारी करून ठेवली. बाहेर आणून ठेवलं सगळं. त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं सुगडाला. धक्का लागला दुधाला. आणि ह्याच्यासाठी ना शेणी लागतात ना. खरं तर गावाकडे काय करतात, ज्या आपोआप सुकलेल्या शेणी असतात ना, या सुगडामध्ये आता दूध घालायचं. हां, तर मी काय सांगत होते बघा, ही शेणी आपोआप ज्या सुकलेल्या असतात ना शेणी, त्या वापरतात. नाही बघा, हे आमच्या दारात लिंबाचं झाड होतं, त्याचीच लाकडं आहेत ती. अशी कोणती पण लाकडं वापरत नाहीत. तर ही शेणी मी इथून तबेल्यातून घेऊन आले. काय करणं, इथं कुठनं मिळणार ना असं आपोआप सुकलेलं गाईचं. चला, तर आता हे असं करून घेते मी, कारण हे खूप वेळ लागतो ह्याला आर पेटायला. म्हणजे दूध घालून घेते त्यात. छान असं हे पडलं पाहिजे, पेटलं पाहिजे, तेव्हा मग ते सुगड तापून मग ते दूध ओतू जातं ना. भरपूर भागात हा उपवास असतोय बघा. इथं कापुराच्या वड्या घालते थोड्या, म्हणजे त्याने काय होतं, पटकन पेटतं. बऱ्याच ठिकाणी रविवार करतात. तसंच आहे, माझ्या माहेरी फक्त पौष महिन्यातले रविवार करतात सूर्यनारायणाचे. आणि सासरी असं 7 दिवसाचा उपवास करतात. हे आता असं पेटवून ठेवते, म्हणजे मग काय जरा लवकर पेटेल. कापराच्या वड्या घातल्या त्यात, त्यामुळं पेटेल. थोडंसं कागद वगैरे घातला की. आणि आज हवा पण खूप सुटली आहे बाहेर. हे बघा, आता हे जरा हळूहळू पेटायला लागल्यात त्या शेणी. इकडे बघा, सूर्यनारायण आला पण वर. खरं तर लवकर पूजा करायची असते, पण थोडासा उशीर झालाच मला. इकडे जाऊबाईने पण पूजा केली बघा. तिचं झालं दूध ओतू घालून. इकडं फुलं बघा कुठं कुठं किती आलेत ते माझ्या हिरवाईमध्ये. ते तापतंय दूध तोपर्यंत दाखवते तुम्हाला फुलं आलेली. सदाफुलीचे 2-3 रंग आहेत माझ्याकडे. पांढरा, गुलाबी, फिक्कट गुलाबी असे रंग आहेत. गुलाब पण आला एक पिवळा. तेरड्याची फुलं बघा आली.
हे बी टाकलं होतं मी. हे बघा, हे सदाफुलीची गुलाबी रंगाची फुलं. हे बी टाकलं होतं, त्या तेरड्याला पण खूप छान फुलं आलेत. हे कण्हेरीला आलेत. हे बघा, कण्हेरीचं थोडंसं एक छोटंसं तुकडा लावला होता मी फांदीचा. ते बघ किती आपल्या डोक्याच्या वर झालं आहे ते झाड. आणि विशेष म्हणजे हे बघा, हे कृष्णकमळ, आज रथसप्तमीचं कृष्णकमळ आलेलं बघून मला खूप आनंद झाला. तसं तर खूप फुलं येतात त्याला, पण आजच्या दिवशीचं सांगते. आणि याच्या खालीच मी पूजा मांडली आहे ना. हे बघा, भरपूर कळ्या आल्यात. आता ते रोज एक असं उमलतं. माझ्याकडे 2 रंग आहेत कृष्णकमळाचे. हा एक आहे आणि एक निळा एक आहे. निळं फूल खूप मोठं आहे, हे तरी थोडं लहान आहे जरा. भरपूर कळ्या आल्यात बघा. इकडे आता जवळजवळ दूध ओतू जाईलच थोड्या वेळाने. आता इथं जवळच बसावं लागतं. हे बघा, आता थोड्या वेळाने दूध ओतू जाईल. हे बघण्यात खूप म्हणजे आनंद असतो आणि याला फार महत्त्व असतं हे दूध ओतू घालण्याला. पण काय झालं, खूप वारा सुटला आहे ना, ते सगळे कागद वगैरे पेटलेले सगळीकडे पसरले. ते बघा, गेलं दूध ओतू. हेच तर खरं महत्त्व असतं. हे बघा, तुमच्याकडे असे उपवास करतात का? कोणाकोणाकडे करतात मला कमेंट करून नक्की सांगा. आता झालं सगळं, नैवेद्य वगैरे दाखवायचा घरातल्या देवाला, तुळशीला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.